नमस्कार. मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण नैवेद्यासाठी करता येईल अशी कांदा लसूण न घालता हॉटेलपेक्षाही टेस्टी अशी मटार पनीर कशी करायची ते बघणार आहोत. चला सुरुवात करूया. मटर पनीर करण्यासाठी इथे मी मीडियम साईजचे 3 टोमॅटो, 1 चमचा किसलेलं आलं आणि हिरवी मिरची तुकडे करून घेतलेली आहे. 200 ग्रॅम पनीर घेतलेले आहे. त्याचे चौकोनी पीसेस कट करून घेतलेले आहेत. त्यामध्ये आता अर्धा चमचा तिखट, पाव चमचा हळद आणि थोडंसं मीठ घालायचे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटं झाकून ठेवायचे. हे मगज बी 2 चमचे घेतलेलं आहे. हे तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळेल. हे पाण्यात अर्धा तास भिजत ठेवायचे. मगज बी ऐवजी तुम्ही काजू वापरले तरी चालतील. काजू घेतलेत तर तेही अर्धा तास भिजवून घ्या. पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये पनीर शॅलो फ्राय करून घ्यायचे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी जी बेल दिसतीये त्यावर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की लगेच तो तुमच्यापर्यंत येईल. पनीर तुम्हाला असं शॅलो फ्राय करायचं नसेल तर तसंच ठेवलं तरीही चालेल. पनीर एका बाजूने फ्राय झालेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने पण फ्राय करून घेऊया. दोन्ही बाजूंनी तयार झालेलं आहे. हे काढून घेऊया. इथे एक महत्त्वाची स्टेप करायची आहे. एका भांड्यात हे थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे. या गरम पाण्यात पनीर घालून ठेवायचं, म्हणजे ते अजिबात चिवी होत नाही, अगदी सॉफ्ट राहतं. पनीर तुम्ही फ्राय न करता तसंच वापरणार असाल तरी ते सुद्धा असं गरम पाण्यात थोडा वेळ ठेवूनच वापरायचं आहे. पनीर फ्राय केलेल्या पॅनमध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे. त्याच तेलात टोमॅटो घालूया, मिरची, आलं आणि भिजवलेलं मगज बी. हे सगळं परतताना यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे. हे व्यवस्थित परतून घ्यायचे. यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. तो व्हिडिओ स्किप झाला आहे त्यामुळे घातलेलं दिसत नाही आहे. हे 1 मिनिट वाफवून घेऊया. हे बघा, टोमॅटो अगदी सॉफ्ट झालेले आहेत. हे थोडंसं पनीर बाजूला ठेवलेलं होतं तेही यामध्ये घालूया. हे सगळं गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. हे बघा, एकदम स्मूथ पेस्ट झालेली आहे. पॅन स्वच्छ करून घेतलेला आहे. 2 टेबलस्पून तेल घालूया. तेलामध्येच 1 चमचा तूप घालायचे. तूप नको असेल तर याऐवजी तुम्ही इथे बटरही वापरू शकता. तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये टोमॅटोची ग्रेव्ही घालून व्यवस्थित परतून घ्यायचे. हे 5-10 मिनिटं चांगलं परतून घ्यायचे. हे बघा, ग्रेव्ही एकदम छान परतून झालेली आहे. यामध्ये बाकीचे मसाले घालूया. तिखट 1 चमचा, पाव चमचा हळद, धने पावडर 1 चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा, अर्धा चमचा गरम मसाला आणि ही कसुरी मेथी आहे. ही मी थोडीशी भाजून घेतलेली होती. ती 1 चमचा कसुरी मेथी हातावर बारीक करून घालायची आहे. सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. तुम्ही नैवेद्यासाठी अशी विना कांदा लसूण मसाला मटर पनीर करून बघा. घरी सगळ्यांना नक्कीच आवडेल. आवडल्यास लाईक करा, कमेंट्समध्ये लिहा आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींना, रिलेटिव्सना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. हे बघा, मसाला अगदी छान परतलेला आहे. मसाल्याला तेल सुटलेलं आहे. फ्रोझन मटार 100 ग्रॅम घेतलेले आहेत, ते घालूया. तुम्ही इथे ताजे मटारही घालू शकता. ताजे मटार घालायचे असतील तर ते मात्र वाफवून घेऊन घालायचे आहेत, म्हणजे मग भाजी तयार व्हायला जास्त वेळ लागणार नाही. थोडंसं मीठ घालूया. 1 चमचा साखर घालूया. पनीर भिजवलेलं हे जे पाणी आहे तेच पाणी मी यामध्ये वापरलेलं आहे.
हे पाणी 2 वाट्या होतं. आता फ्राय केलेलं पनीर घालूया. आत्ता आपल्याला ही भाजी थोडीशी पातळ वाटते, पण 1-2 वाफा आल्या की त्याला छान क्रीमी टेक्स्चर येईल. यावर झाकण ठेवून भाजी 5 मिनिटं शिजू द्यायची. भाजीचा एकदम मस्त खमंग वास येतोय. साय फेटून घेतलेली आहे, ती 2 चमचे घालूया. थोडीशी कसुरी मेथी घालूया. आणि आपली विना कांदा लसूण मस्त टेस्टी मटर पनीर तयार आहे. सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. मस्त क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. पुन्हा भेटूया अशाच चमचमीत टेस्टी रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.